नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. एअरबॅग न उघडल्याने व्यावसायिकाचा मृत्यू. संतप्त नातेवाईकांनी महिंद्रा शोरूम बाहेर क्रेनने लटकवली स्कॉर्पिओ. राजस्थान मधील झुंझुनू येथे एका रस्ता अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रांनी महिंद्रा कंपनी विरोधात अत्यंत अनोखे आणि आक्रमक आंदोलन केले. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडी क्रेनच्या सहाय्याने शोरूम बाहेर तब्बल 20 फूट उंच हवेत लटकवून सांकेतिक स्वरूपात फाशी देण्यात आली. गाडीवर लाल रंगाने 20 लाखाचा डबा, मृत्यूचे सामान आणि धोका असे लिहून आंदोलकांनी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 20 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओचा पूर्णपणे चक्काचूरा झाला होता, परंतु गाडीचे एअरबॅग्स उघडले नाहीत, ज्यामुळे 21 वर्षीय व्यावसायिकाचा नाहक बळी गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. आम्हाला कोणतीही भरपाई किंवा नवी गाडी नको, तर केवळ न्याय आणि उत्तर हवे, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. तरुण झुंझुनूमध्ये रेंटल गाड्यांचा व्यवसाय करत होता. 20 जुलै रोजी तो आपल्या 4 मित्रांसह सिकरवरून झुंझुनू येथे परत येत असताना हुंडलोड बायपासजवळ त्याची गाडी अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला धडकली आणि पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर 4 मित्रांना किरकोळ दुखापत झाली आहे. तरुणने सीट बेल्ट लावला असतानाही अपघाताच्या वेळी एअरबॅग उघडल्या नाहीत, असा स्पष्ट आरोप नातेवाईकांनी केला आहे. कंपनीकडून कोणताही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त कुटुंबीय आणि मित्रांनी ही अपघातग्रस्त गाडी क्रेनवर लादून महिंद्राच्या गहलोत मोटर्स शोरूम समोर आणली आणि हवेत लटकवून आंदोलन केलं. तरुणा कुटुंबातील एकमेव कमवता व्यक्ती होता, त्यामुळे त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळलं आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास डीलरशिपला कायमचे कुलूप ठोकण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.